तर कोकणातील ठाणे आणि रायगड अशा दोन्ही विधानसभा परिषदेच्या जागांवर भाजपनं दावा केलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे आणि त्या 17 जागांपैकी ठाणे आणि रायगड या दोन महत्त्वाच्या जागा आहेत ज्यावर भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून दावा केला जातोय। ठाण्यात भाजपची मतं इतर पक्षांपेक्षा जास्त आहेत। रायगडमध्ये मतं जास्त नसली तरी जुळवाजुळव करून जागा जिंकता येणं शक्य आहे आणि त्यामुळे हा दावा केला जातोय। या संदर्भात स्थानिक नेते भाजपच्या वरिष्ठांकडे ही मागणी करणार आहेत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अक्षय, काय प्लॅन आहे भाजपचा या दोन जागांसंदर्भात? प्रज्ञा, सध्या जर आपण एकूण विचार केला तर ठाणे आणि पालघर यासाठीची जी जागा आहे त्या जागेमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपचे नगरसेवक जास्त आहेत, त्यामुळे या जागेवर भाजपचा दावा आहे असं स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक या ठिकाणी गेल्या वेळी निवडून आलेले होते, 2022 पर्यंत ते आमदार होते। मात्र त्यानंतरची ही जागा रिक्त आहे, तरी देखील या जागेवर आता झालेल्या निवडणुकांमुळे भाजप दावा ठोकणार आहे की ही जागा आपल्याला मिळावी, कारण की भाजपकडे देखील संजीव नाईक असतील, संदीप लेले असतील, हे प्रबळ दावेदार ठाण्यासाठी आहेत। दुसरीकडे रायगडमध्ये देखील अशाच प्रकारे मतांची जुळवाजुळव करून भाजप आपला जो विधान परिषदेचा आमदार आहे तो निवडून आणू शकते। त्याच्यामुळे रायगडच्या जागेवर देखील भाजप आपला दावा करणार आहे। पण या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पक्षश्रेष्ठींकडे ठेवल्या जातील आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो अंतिम असेल। तरी देखील आमची तयारी आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न इथे केला जातोय। मात्र असं केल्याच्या नंतर ठाण्यामध्ये तर शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष जो आहे तो नाराज होईल। दुसरीकडे रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्ही पक्ष जे आहेत ते मोठ्या प्रमाणात नाराज होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता वरिष्ठ भाजपचे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।